टीनेजर्स म्हणजे कोण, जे वयोगट आहे 13 ते 19 वयोगटातील मुलं. तेरा ते 19 वयोगटातील ही सर्व मुलं. आता ह्या मुलांची मानसिकता कशी असते, कारण त्यांचं जे चाइल्डहुड आहे ते आता संपलेलं असतं. म्हणजे जे आतापर्यंत आपण पहिली ते 7वी पर्यंत मुलांची फार काळजी घेत असतो, पण 8वी 9वी 10वीला गेलं की मुलांची जी शारीरिक ग्रोथ आहे, फिजिकली, मेंटली आणि सायकोलॉजिकली आणि हार्मोन्स लेवलवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये चेंजेस होत असतात. तर हे मुलं रिॲक्ट करतात. म्हणजे देवाला प्रार्थना करत आहे की मला जे माझं स्वप्न करायचं आहे, माझ्या समोर वेगवेगळ्या प्रकारच्या वाटा आहेत, म्हणजे चॉईस भरपूर आहे आणि त्या चॉईसमधून मला डिसिजन घेऊन मला सक्सेसफुल वे जायचं आहे. त्या संदर्भात आपण पहिल्यांदा पोएम रिसाइट करू आणि नंतर त्याचं एक्सप्लेनेशन करू. Brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. I can choose to take a road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. Please open up my eyes, dear Lord, that I may clearly see. Help me stand for what is right, bring out the best in me. Help to just say no when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. Now students, let each day they bring the new beginning. दररोज त्यांच्या मध्ये नवीन सुरुवात होतात आणि त्या सुरुवातीमध्ये त्यांच्यासमोर अनेक प्रसंग आहे, अनेक वाटा आहे, अनेक चॉईस आहे आणि या डिसिजन घ्यायचे. डिसिजन आय मस्ट मेक. Understand the meaning of this poem. Each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. Here, poet is explaining the situation. किशोरवयीन अवस्था 13 ते 19 या अवस्थेमध्ये मुलांची शारीरिक, फिजिकली, मेंटली, मानसिक आणि हार्मोन्स लेवलवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत असतो. मुलं ॲग्रेसिव्ह होत असतात. मुलांना त्यांच्या आवडी-निवडी त्या कळत असतात. तिथं पालकांनी सुद्धा लक्ष द्यायला आवश्यक. ही तुमच्याशी सुद्धा रिलेटेड पोएम आहे की बघा टीनेजरच्या मुलांना कसं हँडल करायचं. तिथं हा टीनेजर म्हणून प्रे करत आहे, प्रार्थना करत आहे की माझ्या जीवनामध्ये दररोज नवनवीन प्रसंग येत आहे, नवनवीन संधी मला येत आहे आणि त्यामध्ये डिसिजन आय मस्ट मेक. डिसिजन घेणारा कोण आहे मी, म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी ही माझी घेत आहे, म्हणजे माझ्या कार्याची जबाबदारी कोण घेत आहे, मी घेत आहे. Of teenagers that every day is like new beginning for them, and for that they must make decisions. Teenagers have options of many roads to walk on. They have many options in the today's technology age. They have the social media, peer pressure, friendship, all these they have the effect. They have the road of the two, go to the success or otherwise to the disgrace. When he makes the right decision, he will be successful. Successful means he is a very healthy, rich, good job, all this. So here choosing, selection is the most important. Here parent role to support, and here child pay everyone to give me the guidance, give me the help to bring out the best in me. The माझ्यातले सर्वोत्तम गुणवत्ता, सर्वोत्तम क्वालिटी मला प्रदर्शित करण्याचे सर्वोत्तम जी माहिती आहे ती माझ्या समोर मला दाखव. The teenagers have to choose the right one, and it is their responsibility to take the right path. Who is the chooser? Who is the selector of the that road I shall go? कोण सिलेक्ट करतो रे रस्ता आपल्या सक्सेसचा, आपल्या करिअरचा? कोण मार्ग सिलेक्ट करतो? कोणापैकी कोण सांगतो रे? तुमचे निर्णय कोण घेते? तुम्ही घेता का पालक घेता?
त्याचे फायदे आहेत, डिसएडव्हांटेजेस आहेत. That means teenagers have to set their goal and walk on the right way to it. Here, टीचर सेट द गोल. म्हणजे स्वतःचं स्वप्न ठरवतोय, स्वतःचं करिअर ठरवतोय की मला काय करायचं आणि त्या करिअर करण्यासाठी आय गो टू द राईट वे. योग्य मार्गाने, appropriate way we decide. I can choose to take the road of life that leads to great success. Here, road is the metaphor. एक फिगर ऑफ स्पीच आहे. फिगर ऑफ स्पीच म्हणजे मराठीत रूप म्हणतो. म्हणजे दोन अर्थ निघतात. रोड म्हणजे आपण ज्या रस्त्याने जातोय आणि दुसरा लाईफ रोड, आयुष्याचा मार्ग. इथं आयुष्याचे दोन मार्ग आहेत. गो टू द सक्सेस. सक्सेस म्हणजे तुमच्या आयुष्याचे तुमची इच्छा आकांक्षा सर्व स्वप्न पूर्ण करणं. आणि जर ह्या निर्णयामध्ये तुम्ही जर काही मिस्टेक केली किंवा तुमचा निर्णय चुकला तर तुम्हाला स्ट्रेस येऊ शकतो. स्ट्रेस म्हणजे स्पॉइलर आहे. वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम येतात, वरी येते, टेन्शन येते. तर पालकांची आणि मुलांची मानसिकता आपण समजून घेतो. पॅरेंटला रिक्वेस्ट, हे जे टीनेजर एज आहे ना, की वय फार वादळी वय